नमस्कार मित्रांनो, मान्सून 2026चे नवीन वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मान्सून नेमका महाराष्ट्रात, त्याच्या अगोदर अंदमान आणि केरळमध्ये कधी दाखल होणार यावरून तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर मित्रांनो, मान्सून 2026 केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची सरासरी वेळ 1 जून आहे. मात्र यावर्षी मान्सून हा 29 ते 30 मे दरम्यानच अंदमान आणि आपल्या केरळमध्ये दाखल होऊ शकतो आणि त्याच्यानंतर त्याची वाटचाल ही महाराष्ट्राच्या दिशेने राहणार आहे. मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्यानंतर त्याचे महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल आणि वायव्य भारतातील किमान तापमान दक्षिण द्वीपकल्पावरून पूर्व मोसमी पावसाचे प्रमाण वाढेल व महासागरातील वायव्य भागातील समुद्र सपाटीपासून हवेचे दाब, दक्षिण चीन समुद्रातून बाहेर पडणारी किरणोत्सव, ईशान्य हिंद महासागरातील हवेच्या खालच्या थरातील वाऱ्याचे प्रवाह, इंडोनेशियातील वरच्या थरातील वाऱ्याचे प्रवाह हे परिणाम वापरले जातात. देशात यंदा चांगल्या पावसाचा अंदाज आहे, बऱ्यापैकी आहे, परंतु अल निनो सावटसुद्धा आहे. मान्सून हंगामात यावर्षी 2 ते सप्टेंबर सरासरीच्या 92% पाऊस पडण्याचा हवामान विभागशास्त्राने अंदाज जाहीर केलेला आहे. अंदाजात 5% तूट गृहीत धरण्यात आली असून राज्यात सर्वदूर कमी अधिक प्रमाणात पाऊस पडू शकतो. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सुद्धा पाऊस हा बऱ्यापैकी राहणार आहे. त्याचबरोबर मान्सून केरळ राज्यात साधारणपणे 1 जूनपर्यंत धडकतो, परंतु यावर्षी तो 29 ते 30 मे दरम्यान तिथे दाखल होणार आहे आणि त्याचा वायव्येकडील भारताच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे आणि 10 ते 12 जूनपर्यंत तो महाराष्ट्रात धडकणार आहे. IMDने एप्रिलमध्ये मान्सूनचा पहिल्या टप्प्याचा अंदाज वर्तविला होता, तर भारताच्या उपखंडात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. एल निनोची परिस्थिती शक्यतासुद्धा आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या माहितीनुसार केरळमध्ये मान्सून 5 दिवस आधीच धडकणार आहे आणि केरळात पाऊस दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात साधारण 10 जूनपर्यंत त्याचे आगमन होणार आहे. हवामान विभागाच्या दाव्यानुसार मान्सून 3 दिवस आधीच केरळात दाखल होणार आहे. महाराष्ट्रात देखील मान्सूनचे आगमन लवकर होण्याची मोठी शक्यता निर्माण झालेली आहे. तर मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.